आता तुम्हाला पाण्याचा काय त्रास आहे? आम्हाला 7-8 महिने झाले राहून इथं. अच्छा. म्हणून ते नाल्या खाल्ल्यापासून त्रास होतोय. पाणी साचते, ते मच्छर होतात, वास येतो घाण. दररोज पण उघडू वाटत नाही, इकडे बाहेर थांबू वाटतच नाही. अच्छा. आम्ही दार लावूनच घरात बसलो. म्हणजे जेव्हापासून खांदून गेले तेव्हापासून ते पाणी साचायला लागलं. पहिला छान होतं ते, पण आता नंतरून ते त्यांनी नाल्या खाल्ल्या ना त्यापासूनच घाण व्हायला ते पाण्याचा वास येतं तुम्हाला? खूप वास येतोय आम्हाला. आणि दार खोलतच नाही, दार उघडत नाही? नाही, दार बंद करूनच 24 तास बंद. महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी कोणीच नाही आलं नाही. कोणी तक्रारी फार केल्यात, मग तक्रारी पण केल्या? हो, येत नाही कोण. आपलं नाव? संगीता मधुकर सोनटक. बजरंग नगर मध्ये समस्या, आज तुमची सर्वात मोठी समस्या आहे दिसते, हे नाल्यामध्ये ड्रेनेजचं पाणी. काय त्रास आहे तुम्हाला त्याचा? वास येतोय आम्हाला, पाणी बोरला येतं ते. आम्हाला किती रोज आम्ही सांगितलं, कोणी आमचं मनावर घेत नाहीये. काय करते मग मग आमच्या तिथून नाला कधी पाणी आलं कधी तर ते पाणी आमच्या बोरमध्ये येते. या पोरं आम्हाला वास येतोय, घरातला की वास येतोय. त्याचं काय तर मग आता कोणी मनावरच घेत नाही तर काय करावं. आजारी पडते पोरं, ते आता तोंडात धरणं लागतंय पाणी, स्वयंपाकला घेणं लागतंय आम्हाला पाणी बोरचं. कधीपासून त्रास तुम्हाला? हे आता नाल्या खांद्यापासूनच झालं, त्यांनी ते केले. बरं, ते लोक आले नाही का परत? ते लोक आलेच नाही. त्या लोकांना सांगितलं बी आम्ही तर ते काय हवा म्हणते, त्याला काय भाषा कळत नाही, ते बिहारी लोक. आणि महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी ते बी नाही आले, त्याला सांगितलं बी तर. अच्छा. तर तुम्ही संबंधित इधरले स्थानिक जे पुढारी त्यांना बोलले का तुम्ही? नाही, आम्हाला भेटलेच नाही ते. अच्छा. काय नाव तुमचं? आमचा चहा आहे. कल के दिन में ट्रस्ट करता आप पे? कल का दिन लास्ट पक्का? 100% याद से होता. कल का दिन आपका. यांच्याकडे जाऊन बसणार उद्या, सगळे माझ्या सोबत राहतील. पूर्ण चालेल. भाऊ काय सांगणार आज रिकॉर्डिंग? बघा, इथल्या नागरिकांनी त्या ठेकेदाराला फोन केला असता तो काय उत्तर देतो? उडवडीचे पोकलेन भेटत नाहीये, हे भेटत नाही, माणसं भेटत नाही. एवढे मोठे कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे पोकलेन भेटणार नाही साधं. त्यांना आमच्या जीवाची काहीच काळजी नाही, प्रशासनाला बी नाही, ठेकेदाराला बी नाही. आता प्रशासनाचं काम आहे, नाही तर काम दिल्याच्या नंतर त्याचा पाठपुरावा करणं, त्यांचे इंजिनियर आणून बघणं. तुम्ही जर बघितलं ना तर एक जणांनी मला व्हिडिओ दाखवला, त्यांनी काम कसं केलेलं आहे, कुठलेले पाईप टाकलेले खाली. तुमच्या आरोग्याची काळजी कोणालाच नाहीये. संबंधित जी एजन्सी दिलेली आता नवीन एजन्सीने काम, गुजरातची कंपनी इथं काम करते, जे आता रिकॉर्डिंग तुम्ही ऐकली, तर याच्यावर विश्वास करायला पाहिजे का साहेब? तुम्ही सांगा, 3 महिन्यांनी विश्वास ठेवूनच काम करतोय ना. आज करतोय, उद्या करतोय, दिवाळीला होऊन 1 महिना झाला काल. किती विश्वास ठेवायचा यांच्यावर तुम्ही सांगा. तर याच माध्यमातून तुम्ही आता तुमची काय भूमिका असणार याच काम चालू आहे? मी उद्या सकाळी झोना अधिकाऱ्याकडे जाऊन बसणार, वाडा अभियंत्याकडे, त्यांना याचा पाठपुरावा करायला लावणार. त्या काम झाल्याशिवाय उठायचेच नाही तुम्ही. हे लहान लहान मुलं खेळणार कसे? शेजारी घर आहे, तुम्ही बघा ना, ताईचं घर कंटिन्यू बंद आहे, तसं वास कसं सहन करणार आहे? आपण 10 मिनिटं इथं थांबू शकत नाही. चेतन है 4 महीने से नहीं मिल रहा क्या तुमको? 4 महीना का वो दीपावली बात का तो भाव बात। अरे दीपावली के पहले भी से पानी जमा हो रहा है, वो दीपावली के बाद में ठीक है, दीपावली बोल रहे ना आप, ठीक है, दीपावली से आज कितने दिन हुए? 1 महीना हुआ। हाँ, तो 1 महीने में तुम्हारा काम क्या? एक दिन काम तुम्हारे पास ही था ना? हाँ, मेरे पास है, मैं ही करूँगा। हाँ, तो फिर क्या 1-2 दिन जान जाने के बाद? अरे तू गंदगी के पास तू आके रह सकता क्या? हाँ, ठीक है, मैं कल लगाता हूँ। अरे चूता समझ रहे हमको, तुम चूता समझ रहे, रोज वैसे बात कर रहे, कल लगाता, कल करता। मेरे बात सुनो, कल के डेट में उसका निकाल करेंगे, बराबर करूंगा, मतलब करूंगा। इधर वो पानी पूरा ऊपर आ रहा है, चूते में निकल रहे हमें। देख के घर से तुमको कितने बार बोला, कभी जान जाने के बाद काम करेंगे क्या फिर आप? अब हेलो है वो बात करेंगे तो बोल रहे हो? हाँ, जरा है। हेलो हेलो हेलो, बोल ना भाऊ। जी समस्या आहे आपल्या बजरंग नगर मधली, भाऊ पण आलेले, कारण भाऊला तुम्ही नेहमी फोन करून बोलत असतात. काय काय समस्या आपल्या वार्डातल्या? आमच्या वार्डामध्ये फारच समस्या आहेत. एक तर आता ही तर ताजी समस्या आहे, जेणेकरून आज आमच्या लहान मुलांना तर जाऊ द्या, आमच्यासारखं आता तुम्ही इथं उभा आहेत, किती वास येतोय तुम्ही पण पाहताय, भाऊनी तर पाहिलंच.
तिथं उभं राहायची पण म्हणजे कंडिशन नाही आहे. प्रशासन जे आहे महानगरपालिकेचं त्यांना फक्त घरं पाडण्यामध्ये इंटरेस्ट जास्त दिसतोय संभाजीनगरमध्ये. कारण की तुम्ही पाहताय त्यांना कुठल्याही नोटीस काढता घर पाडण्याची ह्याच्या, तसं इथं पण कार्यावर थोडं लक्ष द्यावं त्यांनी. नागरिकाच्या काय समस्या आहेत. आज तो ठेकेदार इथं काम सोडून जवळपास 2 महिन्यापासून गायब आहे. आम्ही समजू शकत होतो पावसाळा होता, पावसाळ्यामध्ये काम करू शकत नव्हते, पण आज पावसाळा संपून 1-1.5 महिना झालेला आहे, पाणी कुठंच नाही आहे. पण आज इथं तुम्ही ते व्हिडिओमध्ये पण दाखवू शकतात त्यांना की उभं राहण्याची पण कुणाची म्हणजे इच्छा नाही इथं. पण आज एक आपल्या कॉलनीत सर्वांना त्रास होतोय म्हणून आपण 10 मिनिटात उभं राहून दाखवतोय. तरी प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या आरोग्याशी खेळू नका. तुम्ही तुमचं कार्य जे आहे बाहेर चालू आहे, नोटिसा देणं, हे घरं पाडापाडी, थोडं याच्याकडे पण लक्ष द्या, हे पण वेळ काढा. तसं रामेश्वर भाऊचं आम्हाला सहकार्य कायम असतं. त्यांचे गेले 10 वर्ष, आज ते निवडणूक म्हणून नाही आलेले आमच्याकडे. एक आमच्या समस्या जाणण्यासाठी ते 15 दिवसातून त्यांचा फोन असतो फिक्स, त्या समस्या ते पण आलेले होते. बरे, हे सर्व गोष्टी तुम्ही रामेश्वर भाऊला सांगितल्या, तर काय आश्वासन भेटलं तुम्हाला रामेश्वर भाऊ? रामेश्वर भाऊनी आताच आश्वासन दिलं की आज त्यांना समस्या माहिती दिली. आम्ही ह्याच्यामुळे समस्या सांगितली नव्हती त्यांना. आम्हाला वाटत होतं आज काम होईल, उद्या चालू होईल, पण ते चालू व्हायचं काय त्यांचं अंदाज दिसत नाही. म्हणून आज तुम्हाला पण आम्ही बोलवलं, रामेश्वर भाऊला पण बोलवलं. याच्या व्यतिरिक्त काय विकास कामं या वार्डात आणखीन व्हायला पाहिजे? या वार्डामध्ये आम्ही आज ग्रामीण भागात राहतोय असं आम्हाला वाटतंय. महानगरपालिका फक्त टॅक्स लावते आमचा. अच्छा. टॅक्स आम्ही प्रत्येक जण पेड करतो या एरियातले लोक. पण महानगरपालिकेला फक्त पैशाची गरज आहे. नागरिकाची जी सुविधा आहेत, रोड, लाईट ठीक आहे. आता काही दिवसापूर्वी रामेश्वर भाऊनी फॉलोअप घेऊन ते बसवल्या. तुमचे पण आहे त्याच्यामध्ये मोलाचा सहभाग. पण मेन महत्वाचं आमच्या इथं रोडची सुविधा एवढी की पावसाळ्यामध्ये चालता सुद्धा येत नाही. एक मेन रोड बागडे नानाने आम्हाला जो दिला तो तेवढा आहे, ते पण महानगरपालिकेने कुठलंही कार्य केलेलं नाही. कुठलाही अधिकारी इथं येत नाही. आमच्या काय समस्या आहेत हे पण विचारत नाहीत. आपलं नाव? दिलीप देशमुख. बजरंग नाम जे आता घरामध्ये पाणी शिरले ड्रेनेजचं, महानगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी फोन उचलत नाही, इकडे यांच्या अनेक तक्रारी आहे, काय सांगणार? बरोबर साहेब, झाला पावसाळ्यापासून याचं काम चालू आहे. पावसाळा चालू होता म्हणून आता ठेकेदारांनी काम बंद ठेवलेलं होतं. वेळोवेळी आम्ही वाडा अभियंत्याकडे पाठपुरावा जरी केला तरी त्यांचं म्हणणं होतं की पाऊस झाल्यावर आपण करून घेऊ. पाऊस संपूर्ण जवळपास 1.5 महिना झाला, तसं त्यांचं काम फोनही उचलत नाही, अधिकारी उचलत नाही, आणि जो काम बघत होता तो ठेकेदारी नागरिकांचे फोन उचलत नाहीये. बरं, आता हे प्रशासन काम करत नाही, आपल्याकडून काय मदत होणार या नागरिकांना? साहेब, मी आज तर सुट्टी आहे, उद्या मी डायरेक्ट वाड्या अभियंत्याच्या कार्यालयात जाऊन ठिया मांडणार आहे. जोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत उठायचं नाही तिथं. कारण प्रशासनाने दखल घेतली असती, कारण आरोग्याचा विषय आहे लोकांना. साहेब, ते लहान मुलं इथं खेळतात, लहान मुलं जर पडले, काही झालं, बरं पडायचा विषय झाला आणि आरोग्याचं ते घाण पाणी, त्याचं 2 मिनिटं सुद्धा आपण थांबू शकत नाही. कारण महानगरपालिकेला घरं पाडायला वेळ आहे, विकास कामासाठी वेळ नाही त्यांच्याकडे. पूर्ण चिकलठाणामध्ये घरं पाडले, आणि आता सध्याची जी परिस्थिती, डेव्हलपमेंट आता या भागात झालेलं नाही, रस्ते नाहीये, ड्रेनेज लाईन नाहीये, लाईट नाहीये. आपल्याकडून या सर्वांची अपेक्षा आपल्याकडे, आपण कधीपर्यंत यांना मदत करणार? साहेब, मी नेहमी पाठपुरावा करत असतो. मी गेली 10 वर्ष या प्रभागात येतोय, आजच निवडणुकी म्हणून येत नाहीये. मी नेहमी यांच्या सुखादुःखात आणि कामाच्या याच्यात मी यांच्या सोबत आहे. मी याचा पाठपुरावा नक्कीच करणार आहे प्रशासनाकडे. 2-3 महिने मला कानावर घालायचं ना भाऊ, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आता पाठपुरावा करायला आपल्या पाठपुरावा कोणी करू शकत नाही. पाऊस चालू आहे, पावसामुळे पण थांबलं, म्हणजे पाऊस चालू आहे म्हणून चालू होऊन जाईल. आज होईल, उद्या होईल.
इंजिनियर आधी आणतात त्याच्याकडे द्यावं लागेल. मला तुम्ही बोलले नाही, काहीच नाही, शब्दही नाही याच्यावर. काय झालं हे बोलले, आता तुम्हीच फोन केला मी संध्याकाळी तुम्हाला बोलणार होतो, तुम्ही म्हणले या कॉलनीत म्हणले या